व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कटंगी ते गोरेगाव आणि पुढे गोंदिया 9 महिन्याच्या गर्भवतीची बाईकवर जीवघेणी धावपळ। गोंदिया तालुक्यातील कटंगी परिसरात आरोग्य विभागाच्या बेफिकर आणि ढिसाळ कार्यक्रमाचे धस्साळ वास्तव्य समोर आले आहे। 9 महिन्याची गर्भवती महिला डिलिव्हरीसाठी अक्षरशः बाईकवरून एका पीएससी सेंटरवरून दुसऱ्या पीएससी सेंटरवर आणि नंतर खाजगी रुग्णालयात धावपळ करीत असल्याची गंभीर बाब उघडीस आली आहे। या प्रकारामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील रहिवासी सपना प्रवीण गोदरे या 9 महिन्याच्या गर्भवती असून त्यांची डिलिव्हरी मुदत पूर्ण झाली होती। दरम्यान आज अचानक घरीच त्यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने त्यांच्या पतीने तातडीने कटंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले। मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रहांगडाले यांनी तपासणी करून बाळ हालचाल करीत नाही, रुग्णांना तातडीने गोरेगाव पीएससी येथे न्या असा सल्ला दिल्याची माहिती समोर आली। या परिस्थितीतून सर्व धक्कादायक बाब म्हणजे इतकी गंभीर स्थिती असतानाही रुग्णासाठी अँब्युलन्सची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही। परिणामी रुग्णांच्या पतीने जीव धोक्यात घालून गर्भवती पत्नीला स्वतःच्या दुचाकीवर बसवून कटंगीहून गोरेगाव पीएससी येथे नेले। 9 महिन्याची गर्भवती महिला दुचाकीवर पोट पकडून प्रवास करत असल्याचा प्रकार हा अयोग्य आहे आणि आरोग्य व्यवस्थेचा निष्काळजीपणा कळसाला जात आहे। गोरेगाव पीएससी येथे पोहोचल्यानंतर परिस्थिती काही सुधारणा झाली नाही। तेथे कर्मचाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करून इथे काही होऊ शकत नाही, रुग्णांना खाजगी रुग्णालयात न्या असे सांगून हात झटकले, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे। विशेष म्हणजे या गंभीर परिस्थितीतही ना नर्स ना आशा सेविका रुग्णासोबत पाठवण्यात आली। त्यामुळे कुटुंबियाचा पुन्हा एकदा स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णांना दुचाकीवर थेट गोंदिया शहरात न्यावे लागले। गोंदिया येथे रुग्णाची तपासणी खाजगी रुग्णालयात केल्यानंतर डॉक्टरांनी बाळ पूर्णपणे सुरक्षित असून तातडीने सिझरिंग शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले। यासाठी अंदाजे 35 ते 40 हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर कुटुंबियांनी चर्चा करून रुग्णाला गोंदिया येथील गंगाबाई रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे ग्रामीण आरोग्य सेवेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत। शासनाच्या विविध योजनांतून गर्भवती महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी मोफत अँब्युलन्स सेवा, आशा सेविकेची मदत आणि तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा केला जातो। मात्र प्रत्यक्षात या योजनेचा केवळ कागदावरच असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत गर्भवती महिलेला दुचाकीवरून इतका धोकादायक प्रवास करावा लागतो म्हणजेच आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे अपयश आहे। जर प्रवासादरम्यान काही अनर्थ घडला असता तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थितांनी केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी होत आहे। आता प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषीवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।